मंडळी, पावसाळा आला की बाजारात आणि डोंगराळ भागामध्ये ना निसर्गाचा एक वेगळा खजिना उपलब्ध होतो. तो खजिना म्हणजे आपल्या रानभाज्या. हो, रासायनिक खतांशिवाय केवळ पावसाच्या पाण्यावर वाढणाऱ्या या सगळ्या रानभाज्या किती औषधी आहेत आणि त्याचे शरीरासाठी काय काय फायदे आहेत तेच सांगणारा हा संपूर्ण व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नंबर 1 ते म्हणजे शेवळा. पावसाच्या सुरुवातीलाच येणारी ही अतिशय लोकप्रिय अशी रानभाजी आहे. ही भाजी ना बनवताना यामध्ये काकडं, एक आंबट फळ असतं, ते आवर्जून टाकलं पाहिजे असं म्हटलं जातं किंवा काही लोक आमसूल सुद्धा वापरतात. यामध्ये ना फायबरचं जे प्रमाण असतं ते खूप मोठ्या प्रमाणात असतं, ज्यामुळे तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम एकदम मस्त राहते. तसंच शरीरातील उष्णता कमी होण्यास सुद्धा मदत ही भाजी करत असते. त्यामुळे भरपूर ही भाजी खाऊ शकता. दुसरं म्हणजे टाकळा. टाकळ्याची भाजी पावसाळ्यामध्ये सगळ्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. याच्या कोवळ्या पानांची भाजी किंवा थालीपीठं मोठ्या प्रमाणात बनवतात. टाकळा हा पोटाच्या विकारांसाठी ना उत्तम औषधी प्रकार मानला जातो. हाडांना मजबूती देण्यासाठी आणि त्वचेवरचे जसं खाज पुरळ दूर करण्यासाठी सुद्धा ही भाजी खूप फायदेशीर मानली जाते. तिसरी रानभाजी आहे ती म्हणजे लोथ. ही भाजी दिसायला ना काहीशी शेवळ्यासारखीच असते, पण चवीला आणि गुणांनी ना त्यापेक्षा थोडीशी वेगळी असते. याचे फायदे बघायचे झाले तर शरीरामध्ये जर तुम्हाला अशक्तपणा वाटत असेल, थकवा दूर व्हावा असं वाटत असेल तर लोथ हा उत्तम पर्याय आहे. यामध्ये भरपूर मिनरल्स असतात, ज्यामुळे रक्तातलं हिमोग्लोबिन वाढायला सुद्धा मदत होते आणि अगदी पारंपरिक अशी ही भाजी आहे. चौथं म्हणजे कुळू आणि करटुली. दिसायला लहान असते, अगदी कारल्यासारखी, पण अजिबात कडू नसलेली ही भाजी आहे. अत्यंत चवदार अशी ही लागते. याला रान कारलं असं सुद्धा म्हटलं जातं. करटुलीमध्ये किंवा कंटोली काही ठिकाणी याला म्हणतात. यामध्ये ना प्रथिनं मोठ्या प्रमाणात असतात. डायबिटीज बॅलन्स करण्यासाठी आणि वजन आटोक्यात आणण्यासाठी ना ही भाजी वरदान मानली जाते. त्यामुळे एकदम टेस्टी अशी ही भाजी आहे. ह्याचे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही अगदी नेहमी फक्त कांदा, लसूण आणि मिरचीवरती वगैरे पण ही भाजी खूप म्हणजे खूप टेस्टी लागते. याबरोबर भाकरी असली की हा असं सगळं होतं. त्यामुळे ही भाजी सुद्धा एकदम कमाल आहे. पाचवी भाजी आहे ती सुद्धा बरीचशी लोकप्रिय आहे. ती म्हणजे अंबाडीची भाजी. अंबाडीची भाजी चवीला छान आणि अशी आंबट थोडीशी लागत असते. पावसाळ्यामध्ये याची पानं ना अतिशय कोवळी आणि चवदार असतात आणि ती पानं शक्यतो वापरली जातात. या अंबाडीमध्ये ना व्हिटॅमिन सी आणि आयर्न भरपूर प्रमाणात असतं. यामुळे तुमची इम्युन सिस्टीम वाढते. रक्ताची कमतरता असेल, ॲनिमिया सारख्या गोष्टी किंवा आजार सुद्धा दूर व्हायला यामुळे मदत होते. सहावी भाजी म्हणजे भारंगी. भारंगी ही आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी रानभाजी आहे. याच्या कोवळ्या पानांची सुकी भाजी करायला मोठ्या प्रमाणात लोकांना आवडते. भाकरी बरोबर ती खूप सुंदर लागते. पावसाळ्यामध्ये होणारी सर्दी, खोकला, दमा, कफ या सगळ्या श्वसनांच्या आजारांवर ना भारंगी अगदी रामबाण उपाय आहे. आणि ही भाजी शरीरामधलं कुठलंही इन्फेक्शन आहे ना ते कमी व्हायला सुद्धा मदत करते. सातवी भाजी आहे ती म्हणजे केना. केना ही भाजी ना शेताच्या कडेला किंवा ओलसर जागी उगवली जाते. याच्या पानांची भजी किंवा सुकी भाजी ही खूप मोठ्या प्रमाणात बनवली जाते. केना भाजी ही लघवीचे विकार, किडनीच्या आरोग्यासाठी खूप चांगली मानली जाते. शरीरामधले जे काही टॉक्सिन्स आहेत ते बाहेर टाकण्यासाठी ही भाजी म्हणजे अगदी रामबाण उपाय आहे. त्यामुळे नक्की तुम्ही ती वापरू शकता. आठवं म्हणजे फोडशीची भाजी. पावसाच्या सुरुवातीलाच डोंगरावर उगवणारी ही हिरवीगार गवतासारखी दिसणारी भाजी आहे. याला कवळा असं सुद्धा म्हटलं जातं. फोडशी ही भाजी ना अत्यंत शक्तिवर्धक मानली जाते. गर्भाशयाच्या आरोग्यासाठी आणि बाळंतिणी ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही भाजी भरपूर गुणकारक आहे. नववी भाजी आहे ती म्हणजे कवाळू. ही वेलवर्गीय रानभाजी मानली जाते. याची कोवळी पानं आणि शेंगा ह्या भाजीसाठी वापरल्या जातात. आता कवाळू भाजी आहे ना ती रक्त शुद्ध करण्यासाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करते. तसंच पोटामध्ये जंत तुम्हाला होत असतील, पचनसंस्था तुमची साफ ठेवायची असेल तर ही भाजी म्हणजे अत्यंत भारी आणि उपयुक्त आहे. 10वी भाजी आहे ती म्हणजे चाई किंवा चायना असं सुद्धा काही ठिकाणी म्हटलं जातं. त्याचं प्रनान्सिएशन माइट बी वेगवेगळं असू शकतं. चाईच्या वेलीला ना पावसाळ्यामध्ये पांढरी शुभ्र फुलं आणि कोवळी पानं येतात. याची भाजी अतिशय चविष्ट असते. ही भाजी शरीराला थंडावा द्यायचं काम करते. पित्ताचा त्रास असलेल्या लोकांसाठी सुद्धा चाईची भाजी ही खाणं अत्यंत फायदेशीर मानलं जातं. आता या भाज्या सांगत असताना काही महत्त्वाच्या टिप तुम्हाला देते. रानभाज्या निसर्गातून थेट येत असल्यामुळे ना त्या बनवण्यापूर्वी 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्यानं धुणं हे गरजेचं आहे. तसंच काही भाज्यांची ओळख अचूक असणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे जाणकारांकडनंच योग्य माहिती घेऊन ही भाज्या घ्या. विशेषतः ज्या स्त्रिया तुम्हाला गावाकडून प्रॉपर त्यांच्या शेतातून ज्या
भाज्या घेऊन येतात आणि त्या विकतात, त्या ज्या मावशी असतात ना मार्केटमध्ये, त्या खूप उत्तम याची माहितीसुद्धा सांगत असतात आणि योग्य प्रकारची भाजी तुमच्याकडे पोहोचती करू शकतात. कारण बरेचदा काही भाज्या दिसायला खूप म्हणजे त्याच्यामध्ये साम्य असतं आणि आपण त्यामध्ये कन्फ्यूज होऊ शकतो. त्यामुळे रानभाज्या घेताना विशेषतः या गोष्टीची काळजी घ्या. व्यवस्थित स्वच्छ धुवा, कारण कुठल्याही प्रकारच्या अशा ज्या पालकवर्णीय किंवा पानांच्या भाज्या ज्या आपण म्हणतो, या शक्यतो पावसाळ्यामध्ये जेव्हा आपण घेतो तेव्हा किडी वगैरे त्याला लागू शकतात. त्यामुळे ते काय नाही आहे ना, त्याची सुद्धा तुम्ही प्रॉपर काळजी घ्या आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून तुम्ही त्यांची मस्तपैकी भाजी करू शकता, तुमच्या पद्धतीनं करू शकता. भाकरीबरोबर या भाज्या अत्यंत चविष्ट आणि तितक्याच पौष्टिक आहेत. विशेष म्हणजे बाजरीची, नाचणीची किंवा तुम्ही ज्वारीची भाकरीसुद्धा याबरोबर खाऊ शकता, तांदळाची भाकरीसुद्धा खाऊ शकता, ज्यांनी याची चव एन्हान्स होणार आहे आणि याचा जो औषधी गुणधर्म आहे तो सुद्धा वाढणार आहे. त्यामुळे या सगळ्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये मला असं वाटतं तुमच्या लहान मुलांना सुद्धा आपल्या या रानभाज्यांची ओळख तुम्ही अशा प्रकारे पटवून देऊ शकता. त्यात थोडंसं त्यांना सँडविचमध्ये टाकून किंवा थालीपीठामध्ये बनवून दिलं तर त्यांना चवीला सुद्धा ते आवडेल आणि अशा प्रकारच्या पौष्टिक भाज्या ते आवर्जून खातील. त्यामुळे हा सगळा रानभाज्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा. त्याचबरोबर लोकमत सखीवरती पालेभाज्या खाव्या की नाही खाव्या असा सुद्धा एक आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये देईन. तो व्हिडिओ सुद्धा बघा, ती लिंक सुद्धा क्लिक करा, कारण त्यामध्ये सुद्धा खूप माहितीपूर्ण या सगळ्या गोष्टीबद्दल माहिती आहे. त्यामुळे हा सगळा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा, भरपूर शेअर करा आणि आपल्या रानभाज्यांचं जे काही सौंदर्य आहे ते अगदी आत्ताच्या पिढीपर्यंत सुद्धा पोहोचवा.